विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारताचा इतिहास शिकणार आहोत. हा भारताचा इतिहास 1757 ते 1857 पर्यंतचा असेल. भारताचा इतिहास अभ्यास करताना 1757 ते 1857 हा कार्यकाळ का घेतला याची आपल्याला पार्श्वभूमी तपासून बघावी लागेल. सर्वप्रथम भारताचा इतिहास याची फोड केलीस तर आपल्याला इतिहास म्हणजे काय ते बघावं लागेल. कदाचित तुम्हाला प्रश्न पडत असेल की इतिहास म्हणजे घडून गेलेल्या घटना असतील, हो की नाही? इतिहास म्हणजे घडून गेलेल्या घटना की ज्या अगोदर भूतकाळात घडलेल्या असतात त्यांचा अभ्यास करणे असेल. विद्यार्थी मित्रांनो, इतिहास एवढाच असतो का? तर नाही. इतिहास हा फक्त घडून गेलेल्या घटना नसतात, तर इतिहास हा घडून गेलेल्या घटना त्यांचा पुन्हा पुन्हा त्या घटना घडून येतात, म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती होते आणि इतिहासाकडून आपण शिकतो आणि त्या चुका, त्या गुन्हे, त्या घटना आपण त्या टाळतो, म्हणजे इतिहासाकडून आपण शिकतो. मनुष्य जन्माला आला, जगला आणि मेला. सरकार बनलं, नष्ट झालं. राज्य स्थापन झाली, राज्य नष्ट झाली. स्थापन होणे, वावरणे, निसर्ग पाहणे, जगणे या व्यतिरिक्त नष्ट होणे एवढाच इतिहास नसतो. तुम्हाला कदाचित प्रश्न पडत असेल की इतिहासाचा अभ्यास का करायचा? घडून गेलेल्या घटना तर वारंवार आपल्याला तर घडणार नाहीत. इतिहासापासून आपल्याला काही फायदा तर होत दिसताना येत नाही, म्हणजे व्यावहारिक जीवनात आपल्याला फायदा होताना दिसत नाही. म्हणजे 1857चा उठाव असेल, त्या उठावाची कारणे असतील, परिणाम असेल, याचा दैनंदिन जीवनाशी आपल्याला संबंध दिसत नाही. म्हणजे उदाहरणार्थ आपण बाजारात गेलो, बाजारातून वस्तू विकत घ्यायची असेल, तिथं मला 1857च्या उठावाची कारणे कामात येत नाहीत. मग इतिहासाचा अभ्यास का करावा? का शिकावा इतिहास? असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, इतिहासाचा अभ्यास आपल्याला का करावा इथून आपली कुतूहलता निर्माण होते. मग ही कुतूहलता एक धागा पकडून आपल्याला भूतकाळात जाता येतं. कुतूहलतेच्या मार्गाने एक धागा पकडून आपल्याला भूतकाळात जाता येतं. मग हा जो धागा असतो हा दैनंदिन जीवनामध्ये आपण अनुभवातून घेत असतो. आपल्या कुटुंबामध्ये आपण ज्या परिस्थितीत किंवा परिसरात वावरतो त्या परिसरातील प्रत्येक गोष्टीचा एक भाग इतिहासात असतो. बघा, तुम्हाला आढळतं की नाही, आपल्या घरामध्ये जुन्या वस्तू असतात की नाही, किंवा आपण जेव्हा मोठं झालेलो आहोत तेव्हा आपण बालपणीचे फोटो पाहतो, तर बालपणीचे फोटो पाहताना आपल्याला काय वाटतं? किंवा काही वर्षांपूर्वी आपले आजी आजोबा असतील, आपले आई वडील असतील, त्यांची लग्नाची आपण फोटो पाहतो, आपण त्याची व्हिडिओ पाहतो, आपल्याला काय जाणवतं? की त्या काळातील लोक कशी राहत होती, त्या काळातील लोक कसे कपडे परिधान करत होते, आणि त्या काळातील राहणीमान कसं होतं,
मग आपल्याला त्याविषयी कुतूहलता निर्माण होते. ही कुतूहलता आपल्या मनामध्ये त्यांच्याविषयी जाणून घेण्याचा आपण काय करतो, प्रयत्न करतो. आपल्या घरामध्ये एक अडगड असते. अडगड असते माहीत आहे की नाही? अडगड म्हणजे आपल्या घरातील जुन्या वस्तू एका कोपऱ्यात एका पेटीमध्ये ठेवलेल्या असतात. त्यामध्ये आपल्या बालपणीचे भातुकलीची खेळातील काही भांडी असतात. आईवडिलांची काही जुन्या आठवणीतील काही भांडी वस्तू असतात. मग ती पेटी उघडून बघा. ती पेटी उघडल्यानंतर काय दिसतं? तर आपल्या जुन्या वस्तू दिसतात. त्या काळातील लोक काय करत असतील, कशी खात असतील, असा प्रश्न निर्माण होतो. मग आपण इतिहास हा आपल्या जीवन जगण्याच्या पद्धतीतून इतिहास घडत असतो आणि इतिहास आपण आपल्या आठवणींमध्ये, स्मृतीमध्ये आपण जागी ठेवत असतो. परंतु आपल्याला सहजासहजी ते लक्षात येत नाही. आपल्या सवयींचा तो एक भाग असतो. त्यामुळे ते आपल्या कॉन्शियस म्हणजे आपल्याला आपण जाणते अजाणतेपणी ते अंगीकारत असतो. मग आपण इतिहास अभ्यासतो, पण आपल्याला इतिहास अभ्यासताना आपल्याला अडचणी निर्माण होतात की इतिहास आपल्याला समजत नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही रामायण महाभारत पाहिलंय की नाही? ऐतिहासिक चित्रपट आपण आनंदाने पाहतो. हे रामायणाची आपल्याला पात्र आठवतात, महाभारताची आपल्याला पात्र आठवतात, आपण ते आनंदाने पाहतो. तसेच ऐतिहासिक चित्रपट असेल, आधुनिकतेच्या या काळामध्ये इतिहासाविषयी बरीचशी आपल्या पौराणिक कथांवर, मध्ययुगातील राजांच्या जीवनांवर बरेचसे चित्रपट आलेले आहेत. आता जवळचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर छावा चित्रपट आपल्याला नुकताच मागच्या काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. मग आता छावा चित्रपट आपल्याला पाहताना ते आपण ते आवडीने त्यात इंटरेस्ट घेऊन आपण पाहत असतो की नाही? परंतु ज्या वेळेस आपण इतिहास वाचायला घेतो, इतिहास वाचतो, तेव्हा आपल्याला तो काय वाटतो? अरे बापरे, हा तर बोरिंग सब्जेक्ट आहे. अरे बापरे, हे तर सनावडा आहे. मग अभ्यास कसा करायचा? म्हणजे आपल्याला इतिहासामध्ये रुची निर्माण करणं हे आवश्यक आहे. मग आता ही रुची का निर्माण होत नाही विद्यार्थी मित्रांनो? कारण इतर विषयांसारखा इतिहास हा विषय आपल्याला दैनंदिन जीवनाशी निगडीत दिसत नाही. उदाहरणार्थ, आपण शालेय स्तरावर अभ्यासताना आपल्याला अभ्यासाला कोणते विषय होते? मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, इतिहास, भूगोल, विज्ञान. आता विज्ञानाचा अभ्यास करताना आपल्याला काय शिकवलं जातं बरं का? तर विज्ञानाचा अभ्यास करताना आपल्याला शिकवलं जातं कार्यकारण भाव. म्हणजे पाण्याला उष्णता दिली तर त्याची वाफेत रूपांतर होते आणि वाफेला आपण थंड केलं त्याचं पाण्यात रूपांतर होतं. म्हणजे विज्ञान आपल्याला कार्यकारण भाव शिकवतं की नाही? ज्या गोष्टी आपल्याला दिसतात, ज्याला आपण स्पर्श करू शकतो, त्यावर आपला विश्वास असतो आणि विज्ञानामध्ये सर्व घडत असतं. म्हणून आपल्याला विज्ञान लक्षात ठेवण्यास सोपं जातं. मराठीच्या बाबतीत काय होतं? मराठीच्या बाबतीत तर विज्ञान नाही. तर मराठीच्या बाबतीत आपण कल्पनाशक्तीचा वापर करतो. त्यामध्ये काय असते? कवी असतं, तर कवीचं मन हे चंद्रापर्यंत जातं आणि कल्पनेच्या आधारे तो भावनांचा विकास करून कल्पनेच्या आधारे असं सुंदर असं जग निर्माण करतं.
आणि त्यातून मानवाच्या विविध भावनांच्या छटा आपल्याला त्यामध्ये दिसतात. त्यामध्ये प्रेम, करुणा, दुःख, राग, द्वेष यासारख्या भावना ज्या मानवी स्वभावामध्ये असतात, या भावनांचा कथा, कादंबरी, काव्यामध्ये उपयोग केला जातो. आणि त्या माझ्याच भावना आहे म्हणून मी ते जवळून अनुभवतो. आणि मला मराठी, मला हिंदी, मला इंग्रजी जवळची वाटते. भूगोलाच्या बाबतीत काय होतं? भूगोलाच्या बाबतीत होतं की आपण काय शिकतो? भूगोलामध्ये आपण डोंगर अभ्यासतो, पहाड अभ्यासतो, पर्वतरांगा अभ्यासतो, नदी, नकाशे. आणि हे सर्व काय दृश्यमान आहे. आणि दृश्यमान असल्याने आपल्याला ते समजण्यास सोपं जातं. मग आपण राज्यशास्त्रामध्ये, अर्थशास्त्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी काय दिसतं? आपल्याला राज्यशास्त्राचा, अर्थशास्त्राचा आपल्याला थेटपणे दैनंदिन जीवनाशी संबंध आढळतो. आणि हा संबंध आपल्याला ती प्रक्रिया, तो विषय, तो घटक समजून घेण्यास मदत करीत असतो. म्हणजे सरकार स्थापन होणं, मुख्यमंत्र्यांचे मंत्रिमंडळ, केंद्र सरकारातील प्रशासन, हे दैनंदिन जीवनाच्या अनुभवाशी निगडीत असल्यामुळे ते आपल्याला समजण्यास सोपं जातं. अर्थशास्त्राचंही तसंच आहे. अर्थशास्त्रही आपला दैनंदिन जीवनाशी निगडीत असल्याने ते समजण्यास सोपं जातं. परंतु इतिहास हा तसा विषय नाही. इतिहासाचा दैनंदिन जीवनाशी थेटपणे आपल्याला संबंध दिसत नाही. तर का दिसत नाही? कारण इतिहास हा घडून गेलेल्या घटना असतात. परंतु इतिहासकार असं म्हणतात की इतिहास फक्त घडून गेलेल्या घटना नाही, तर इतिहास म्हणजे वर्तमान काळ आणि भूतकाळ यांचा सततचा चालणारा संवाद होय. म्हणजे मी इतिहासाचा अभ्यास करतो म्हणजे मी फक्त घडून गेलेल्या घटनांचा अभ्यास करत नाही बरं का, तर मी वर्तमान काळ आणि भूतकाळ यांच्यातील चालणारा सतत संवाद. आता आपण त्यावर सखोल चर्चा करू शकतो. कारण इतिहास हा दैनंदिन जीवनाशी थेटपणे संबंधित नसतो, परंतु मानवाच्या मेंदूच्या निगडीत असलेल्या, मानवी विचारांच्या जीवनाशी निगडीत असलेला हा विषय आहे. बघा, विज्ञानामध्ये कार्यकारण भाव सिद्धांत असतो. भूगोलामध्ये आपण ते निसर्गात पाहू शकतो. ज्या गोष्टी आपण पाहू शकतो त्या लक्षात लवकर राहतात, चटकन लक्षात येतात. म्हणजे चित्रपटाची गाणी. चित्रपट तुम्ही एकदा पहा, तुम्हाला ती चित्रपटाची कथा पूर्णपणे लक्षात राहील. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ती कथा जशीच्या तशी दुसऱ्या दिवशी आपल्या मित्रांना सांगू शकता. गाणी एकदा ऐकली की आपण ती गुणगुणत असतो. ही गुणगुणणारी गाणी आपल्या स्मरणात का राहतात? पाहिलेला चित्रपट आपल्या स्मरणात का राहतो? कारण आपल्याला ज्या वस्तू, ज्या बाबी आपल्याला स्पष्ट डोळ्यांनी दिसतात त्या चटकन लक्षात येतात. म्हणून शालेय स्तरावर आपण प्राथमिक शाळेत शिकत होतो त्यावेळेस आपल्याला पुस्तकांमध्ये चित्रांचा भरमसाठ आढळ दिसतो. का? कारण बालमनावर शब्दांपेक्षा चित्र लवकर लक्षात राहतात. पण जशी जशी आपण मोठे होत जातो तशी तशी चित्र कमी होत जातात आणि लेखन म्हणजे धडे त्या ठिकाणी यायला लागतात.
आता ती धड्यांचं काम काय असतं, स्क्रिप्टचं काम काय असतं, ते आपल्याला वाचताना आपल्याला त्याचा अर्थ समजून घ्यावा लागतो. मग इतिहासातील घटना घडून गेलेल्या आहेत, त्या घडून गेलेल्या घटना यांचा थेट जीवनाशी संबंध मला दिसत नाही, म्हणजे ते आपल्या मेंदूमध्ये, आपल्या विचारांमध्ये ते थेटपणे इतर विषयांसारखं चित्रासकट चित्रासह ते डोक्यात आपल्याला किंवा विचारामध्ये, वाचनात आपल्याला ते जात नाही. आपल्याला काय करावं लागतो, त्याला अर्थ लावावा लागतो, त्याला डेसिफर करावं लागतं. डेसिफर म्हणजे आपण एखादी संकल्पना, चिन्हे पाहतो, त्याला आपण अर्थ लावतो. भारताचा इतिहास हा मराठी देवनागरी शब्दांमध्ये लिहिला आहे. तर हाच शब्द आपण एखाद्या बालवाडीच्या वर्गातील विद्यार्थ्याला, मुलाला विचारलं, त्याला वाचता येईल का? नाही, कारण तो लिपी वाचू शकत नाही. आणि लिपी वाचू शकत नसल्यामुळे त्याच्या मेंदूमध्ये, त्याच्या विचारांमध्ये याची इमेजेस, प्रतिमा तयार होणार नाही. आता भारताचा इतिहास आपण अभ्यासणार आहोत, तर इतिहास शब्द जेव्हा मी पाहतो, तेव्हा इतिहास शब्द पाहताना माझ्या मेंदूमध्ये एक इमेज तयार होते. जे इतिहास म्हणजे काय, तर इतिहास म्हणजे घडून गेलेल्या घटना, त्यासोबतच मग इतिहासामध्ये आधुनिक, मध्ययुगीन, प्राचीनिक असं सर्व एकत्रितरित्या येत असतं. तो पूर्ण प्रवाह, तो पूर्णपणे विचार हा फक्त इतिहास शब्दामध्ये आपल्या डोक्यामध्ये आला. इतिहास शब्द आला डोळ्यासमोर, आपल्या डोळ्यासमोर सगळं येतं. तलवारी, भाले, राज्ये, राजा, राजवाडे, स्वातंत्र्य चळवळ, महात्मा गांधी, ब्रिटिश अधिकारी, क्रांतिकारी आंदोलन, हे सर्व आपल्या डोळ्यासमोरून एका क्षणामध्ये जात असतं. मग इतिहासाचा दैनंदिन जीवनाशी थेट संबंध आपल्याला दिसत नाही. मग इतिहासाचा थेट जीवनाशी संबंधित नाही, मग त्याचा आपल्या जीवनात परिणाम कसा होत असतो, तर नक्कीच आपल्या जीवनावर इतिहासाचा परिणाम होत असतो. कारण आपण ज्या गावात राहतो, ज्या घरात राहतो, ज्या समाजात राहतो, ज्या देशात राहतो, या देशाचा आपल्या जीवनाशी थेटपणे संबंध दिसतो का आपल्याला? नाही. आपली जगण्याची जी संस्कृती आहे, ती संस्कृती आपल्याला थेटपणे दिसत नाही. ही संस्कृती कशी प्रतिबिंबित होते? ती संस्कृती आपल्या राहणीमानावर प्रतिबिंबित. आपण कोणते कपडे परिधान करतो, आपण काय खातो, आपण कसे विचार करतो, कारण आपल्या आजूबाजूला असलेल्या परिस्थितीचा, आपल्या आजूबाजूला असलेल्या घटकांचा आपल्या जीवनावर कळत नकळतपणे परिणाम होत असतो. मग हा परिणाम आजच उदयास आला का? तर नाही. तर हे घटक आजच उदयास आले का? नाही. म्हणजे भारत स्वतंत्र झाला तेव्हाच अस्तित्वात आल्या काय घटक? म्हणजे भारत स्वतंत्र झाला तेव्हा शाळा स्थापन झाल्या, भारत स्वतंत्र झाला तेव्हा सरकारी स्थापन झाली, भारत स्वतंत्र झाला तेव्हा न्यायालय स्थापन झाली. हे सर्व घटक भारत स्वतंत्र झाला तेव्हा स्थापन झाली का? चला आपण ते मान्यही केलं, तेव्हा स्थापन झाली. परंतु त्या स्थापन झालेल्या घटकांवर, त्या स्थापन झालेल्या संस्थांवर परिणाम आपल्याला कुठला आढळतो? तर आधीच्या घटकांचा आढळतो, आधींच्या संस्थांचा आढळतो. म्हणजे कळत न कळतपणे हळूहळू आपण जसे जगत आहोत तसं अनुकरणातून पुढे जात असतो. परंतु आपल्याला ते दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या वागण्यातून आपल्याला ते समजत नाही. मग इतिहास अभ्यासताना आपण कोण आहोत, आपली संस्कृती कोणती, आपण विचार कसा करतो, आपण हे कपडे का परिधान करतो, याच प्रकारचे कपडे का परिधान करतो, आपण हेच अन्न का खातो, या अन्नाची बनवण्याची प्रक्रिया कशी आहे, हे अन्न कसं तयार केलं जातं, याचा आपल्याला इतिहासातून अभ्यास घेता येतो. मग भारताचा इतिहास आपण यावेळी शिकणार आहोत. तर इतिहास तर आपण अभ्यासणार आहोत, पण
हा इतिहास इतका व्यापक आहे की आपण कुठला इतिहास अभ्यासायचा, तर यावेळेस आपण भारताचा इतिहास, पण तोही 1757 ते 1857 पर्यंतचा इतिहास अभ्यासणार आहोत. मग 1757 ते 1857चा कार्यकाळ आपल्याला का आहे हे आपल्याला बघावं लागेल. भारताचा इतिहास अभ्यासताना आपल्याला 3 प्रकारे इतिहास भारताचा अभ्यासता येतो. एक आहे प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक. प्राचीन भारताचा इतिहास हा प्रागतिक इतिहासापासून 8व्या-9व्या शतकापर्यंत येत असतो. 9व्या शतकापासून तर ब्रिटिशांच्या आगमनापर्यंत 16व्या शतकापर्यंत मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे. आणि 16व्या शतकापासून तर भारत स्वतंत्र होईपर्यंत, म्हणजे 15 ऑगस्ट 1947 पर्यंत आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासणार आहोत. मग प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक हे 3 भारताचे इतिहासाचे टप्पे आहेत. त्याला आपण 3 प्रकार पण म्हणू शकतो. मग या 3 टप्प्यांमध्ये आपण 1757 ते 1857चा इतिहासाचा अभ्यास करणार आहोत. 1757 ते 1857 या काळाला आपण कुठला काळ म्हणू शकतो? प्राचीन नाही, मध्ययुगीन नाही, आधुनिक हो, आपण त्याला आधुनिक भारताचा इतिहास म्हणू शकतो. मग आधुनिक भारताचा इतिहास आपण अभ्यासणार आहोत. मग सर्वप्रथम आपण काय शिकलो? इतिहास म्हणजे काय? आता भारत आपल्याला सर्व ज्ञात आहे की 15 ऑगस्ट 1947 रोजी जो देश स्वतंत्र झाला, ज्या देशात आपण राहतो त्या भारताला जी सीमा आहे ती राजकीय सीमा, त्या राजकीय सीमेच्या अंतर्गत येणारी जीही लोक आहेत, संस्था आहेत, संस्कृती आहेत, तो भारताचा एक भाग आहे. त्याला आपण भारत म्हणून संबोधतो. मग आधुनिक भारताचा इतिहास आपण अभ्यासतो आहोत. तर भारत, आजचा भारत आपल्याला पाहावा लागतो, परंतु आजचा भारत हा 1947 नंतरचा भारत आहे. मग 1947 नंतरचा अगोदरचा भारत हा वेगळा होता. कारण 1947च्या अगोदर भारताची फाळणी झालेली नव्हती. पाकिस्तान वेगळा झाला नव्हता, पूर्व पाकिस्तान वेगळा झाला नव्हता, अफगाणिस्तानाची काही काळ अफगाणिस्तान होता, 1935 पर्यंत म्यानमार होता, म्हणजेच ब्रह्मदेश होता. मग ब्रिटिश राजवटीच्या अगोदर जसा भारत होता, ब्रिटिशांनी तो ताब्यात घेतला, त्यानंतरचा भारत जसा होता, त्या भारताचा अभ्यास आपण आधुनिक भारताचा इतिहासात शिकणार आहोत. भारत ही संकल्पना आपली लक्षात आली. मग आता तिसऱ्या आणि महत्त्वाच्या संकल्पने आपण कडे जाऊया. ती आहे आधुनिक. आधुनिक म्हणजे काय हो? त्याला इंग्रजीत आपण म्हणतो MODERN, मॉडर्न. मॉडर्न म्हणजे काय? म्हणजे मी चांगले कपडे परिधान केले असेल तर मला मॉडर्न म्हणता येईल. किंवा मी चांगले कपडे परिधान केले नसतील, मला मागासलेलं म्हणता येईल. आपल्या घरामध्ये आपले आजी आजोबांचे तुम्ही फोटो पाहिले असाल, त्यामध्ये त्यांनी काय घातलं असतं, परिधान केलं असतं? पगडी असते, म्हणजे काय फेटा असतो, धोतर असतं, आणि आजी असेल तर त्यांची नऊवारी साडी असते. मग मला सांगा मित्रांनो, नऊवारी साडी परिधान केलेली आजी, फेटा परिधान केलेले आजोबा, धोतर नेसलेले आजोबा, हे मागासलेले, आणि मी आज जीन्सची पॅन्ट घालतोय, आधुनिक असं टी शर्ट घालतोय, मोबाईल वापरतोय, मग मला आधुनिक म्हणता येईल का? मग
तुम्हाला वाटत असेल खरंच मी असेल तर आधुनिक असेल, पण ती समजून घेण्या अगोदर एक उदाहरण आपण पाहू. 1857चा उठाव झाला. त्या उठावात सहभागी असलेले झाशीची राणी ही लढत होती, किंवा नानासाहेब पेशवे हे ब्रिटिशांच्या विरोधात लढले. झाशीची राणी, नानासाहेब पेशवे हे ब्रिटिशांच्या विरोधात लढले. हे लढताना त्यांची कारणं कोणती होती? झाशीची राणी काय म्हणते? मैं मेरी झाशी नहीं दूंगी. नानासाहेब पेशवे यांचा तनखा बंद केला, त्यांचं पेन्शन बंद केलं म्हणून ते लढले. त्यांचा दत्तक वारसा नामंजूर केला म्हणून ते लढले. केव्हा? 1857. त्या अगोदर एक घटना घडली, ती आहे 1848. 1848च्या घटनेमध्ये महात्मा फुले यांनी मुलींसाठी पुण्यात भिडेवाडा येथे शाळा काढली. 1848 असलेली शाळा आणि 1857, माफ करा, 1857 या ठिकाणी केलेला ब्रिटिशांनी उठाव. 1857 यांच्या ब्रिटिशांच्या विरोधात केलेला उठाव. मग काळाचा ओघ पाहता तर 1857 नंतरची घटना आहे, 1848 पूर्वीची घटना आहे. जर आधुनिकतेची संकल्पना आपण लागू केली तर 1857 नंतर आहे, म्हणून आपण महात्मा फुलेंच्या मुलींसाठी शाळा काढण्याच्या या घटनेला आपण अगोदरची घटना मानली आणि 1857ची ही नंतरची घटना मानली. तर मग नानासाहेब पेशवे, झाशीची राणी हे आधुनिक म्हणायला हवे आणि महात्मा फुले हे मागासलेले म्हणायला हवे. परंतु असं घडताना दिसतं का? तर नाही. झाशीची राणी, नानासाहेब पेशवे हे त्यांच्या राज्यासाठी ते लढत होते. मैं मेरी झाशी नहीं दूंगी. नानासाहेब पेशवे हे पेन्शनसाठी लढत होते. परंतु 1848 साली महात्मा फुले यांनी भारतामध्ये पहिल्यांदा मुलींसाठी शाळा काढली. मग यावरून आपल्याला असं लक्षात येतं की महात्मा फुले आधुनिक आहेत, तर झाशीची राणी हे आधुनिक नाही. यावरून आपल्याला असं म्हणता येईल की आधुनिक ही संकल्पना कालसापेक्ष नसून ही काय, मूल्यसापेक्ष आहे. म्हणजे मी कितीही नवे कपडे, चांगले कपडे, राहणीमानाचे मी परिधान करीत असलो तरी मी आधुनिक आहे का यावरून ठरणार नाही. तर माझे विचार किती आधुनिक आहेत, माझे विचार किती पुढे आहेत, मी विचार कसा करतो यावर माझी आधुनिकता ठरते. आता विचार कसा करतो, आधुनिक म्हणजे काय, हे मूल्यसापेक्ष आहे. मग आता हे मूल्यसापेक्ष का म्हणतो आपण? आधुनिकता म्हणजे काय? पुन्हा एकदा प्रश्न निर्माण होतो. आधुनिकता म्हणजे काय, ह्या प्रश्नाची जर आपल्याला उकल करायची असेल तर आपल्याला 16व्या, 15व्या आणि 14व्या किंवा 14व्या, 15व्या, 16व्या शतकामध्ये युरोपात काय घडत होतं त्याचा आपल्याला थोडक्यात आढावा घ्यावा लागेल. युरोपात तर त्यावेळेस सामंतवादाकडून भांडवलवादाकडे संक्रमण होत होतं. तेव्हा तिथली समाज व्यवस्था ही वेगवेगळ्या विचारातून
किंवा वेगवेगळ्या विचारांच्या घुसळणीतून निघत होती. पूर्वेकडे चालणारा व्यापार आणि व्यापाराच्या माध्यमातून पूर्वेकडील जनतेशी आलेला संपर्क यामुळे पाश्चिमात्य म्हणजे युरोपातील देशांमध्ये एक प्रकारे पूर्वेविषयी कुतूहल निर्माण झालं. या कुतूहलमधून पूर्वेकडील चांगली धर्मग्रंथ, अभ्यासाची शास्त्रीय ग्रंथ ही अरबस्थानाच्या मार्गाने युरोपात गेली. भांडवलवादाच्या या संक्रमणाच्या काळातून जो अधिकचा पैसा होता, ज्यामध्ये इटलीतील व्यापारी होते, त्याचं ते प्रमुख अग्रेसर व्यापाऱ्याचं नाव होतं लिओनार्दो बेनिची. या लिओनार्दो बेनिची या व्यापाऱ्याने जो त्याचा अधिकचा कमावलेला पैसा हा संशोधनासाठी वापरण्यात आला. एक संशोधनं कुठली? प्राचीन जी युरोपची ग्रंथ होती त्यांची पुन्हा वाचन करायला सुरुवात झाली. जी ग्रीक लॅटिन भाषेतील ग्रंथ होती त्या ग्रंथातून वाचन करायला सुरुवात झाली. त्यानंतर युरोपातील जेवढेही वास्तू होत्या त्या वास्तूंचा पुनराभ्यासाला सुरुवात झाली आणि विज्ञानावर पैसा खर्च करायला सुरुवात झाली. आणि या 3 वेगवेगळ्या विषयांवर, वेगवेगळ्या बाबींवर खर्चेतून युरोपामध्ये नवीन विचारांना सुरुवात झाली. या नवीन विचारांतून व युरोप हा ज्ञानोदयाच्या प्रक्रियेतून जाऊ लागला. त्याला इनलाइटमेंट असं म्हटलं गेलं. मराठीत त्याला ज्ञानोदय म्हणतात. ज्ञानोदयाच्या प्रक्रियेतून जे या समाजामध्ये धर्मसंस्थेचा, धर्माचा मोठा पगडा होता, तो आता कमी होऊन लोक ज्ञानाचं अधिग्रहण करायला लागले की नाही, धर्म हा आपल्याला जे सांगत असतो ते पूर्णपणे खरं नाही, तर आपल्याला हे आपल्या स्वतःच्या बुद्धीच्या कसोटीवर तपासून पाहायला हवं. मग यामधून नवीन विचार बाहेर यायला लागले. यातून मानवतावाद, विज्ञानवाद, व्यक्ती स्वातंत्र्य यासारख्या घटकांचा, यासारख्या विचारांचा विकास व प्रसार युरोपामध्ये होऊ लागला. म्हणजेच मानव हा जन्माला आल्यापासून हा स्वतंत्र बुद्धिमत्तेचा असतो. तो विचार करतो, तो विचार करून स्वतःचे निर्णय घेऊ शकतो. त्याच्या विचारांमध्ये तर्कनिष्ठता असते. ती तर्कनिष्ठता कुठून येते? ते कुठलीही गोष्ट तो तपासून त्यावर विश्वास करतो, कुठल्याही गोष्टीवर तो विश्वास करत नाही. मग यामध्ये मग मध्ययुगातील धर्मसंस्थेच्या पगडातून असणारी अंधश्रद्धा आणि श्रद्धा ही विलग होते की स्वतःच्या बुद्धीच्या कसोटीवर तपासून पाहणे. युरोपात हे घडत होतं आणि विज्ञानवादाच्या आधारे वैज्ञानिक शोधही लागत होते. आणि या सर्व घटना एकमेकांशी निगडीत आणि एक समाजमन, एक सामाजिक कॉन्शियस, एक सामाजिक विवेकशीलता, विवेकनिष्ठता हे निर्माण करत होतं. आणि निर्माण करून युरोपातील जो समाज यामधून ढवळून एक नवीन विचार, नवीन विचारधारा इथून विकसित पावत होती. आणि ती इनलाइटमेंटच्या प्रक्रियेतून, ज्ञानोदयाच्या प्रक्रियेतून आली आणि तिथून मग रेनेसान्सला सुरुवात झाली. ती रेनेसान्स म्हणजेच पुनरुज्जीवन. आणि या प्रक्रियेतून युरोपीय विचारधारा, युरोपीय लोक ही आधुनिक होत गेली की त्यांचा आधार हा होता विज्ञान
मानवतावाद, व्यक्ती स्वातंत्र्य या आधारावर त्यांनी स्वतःच्या बुद्धीच्या कसोटीने प्रत्येक बाबी ज्या आपल्या जीवनाशी निगडीत आहे, आपल्या जीवनावर प्रभाव करीत आहेत, या सर्व घटनांची तपासणी करायला लागले. आणि तिथून मग युरोपीय लोक ही विचारांनी प्रगल्भ होण्यास सुरुवात झाली व विज्ञानाच्या आधारावर व्यापार हा मोठ्या जोमाने वाढायला लागला. साम्राज्यवाद या ठिकाणी यायला लागला आणि पूर्वेकडच्या देशांकडे ते येऊन व्यापार करायला लागले. आणि व्यापार करता करता पूर्वेकडच्या देशांमध्ये म्हणजे भारतात त्यांनी राज्य स्थापन केलं. आणि त्यामागे त्यांचा विचार हा आधुनिकतेचा विचार होता. तो आधुनिकतेचा विचार आपण आधुनिक भारताचा इतिहासमध्ये शिकणार आहोत. म्हणजे आधुनिकता ही संकल्पना पाश्चात्य संकल्पना आहे हे आपल्याला निदर्शन असेल. मग आज आपण आधुनिक जगात जगत आहोत आणि आपण सगळं आधुनिक आपण स्वतःला म्हणवतो. आणि ही आधुनिकता जो विचार आपण करतो, जे आपले कौशल्य आहेत, जे व्यक्ती स्वातंत्र्य आहे, जे आपण सर्व जे काही भोगत आहोत, ते सर्व पाश्चात्य धर्तीवरून आपल्या भारताकडे आलेलं आहे. आणि हा पाश्चात्य धर्तीकडून भारताकडे आलेला आधुनिकतेचा विचार हा आपल्याला भारताच्या इतिहासामधून आपल्याला अभ्यासाचा आहे. आणि या भारताच्या इतिहासाच्या अभ्यासातून आपण हे सर्व काही शिकणार आहोत. मग भारताचा इतिहास आपण आधुनिकता संकल्पना मला समजली, भारत म्हणजे आपण काय अभ्यासणार हे समजलं, इतिहास हे आपल्याला समजलं. मग 1757 ते 1857चा कार्यकाळ आपण या सत्रामध्ये शिकणार आहोत. तर 1757 ते 1857च्या काळामध्ये आपण 1757च का निवडलं, तर कारण आपल्याला ब्रिटिश आगमनानंतर भारतामध्ये सत्ता स्थापन केव्हा करण्यात आली ते निश्चितपणे आपल्याला ठळकपणे अभ्यासता यावं म्हणून आपण 1757 घेतलेलं आहे. 1757 म्हणजे ब्रिटिशांचे जी सत्तेचा पाया रोवला गेला ती होती प्लासीची लढाई. ती 1757ला झालेली. आणि प्लासी कुठं? बंगालमध्ये, आजच्या पश्चिम बंगाल. तो प्लासीची लढाई ब्रिटिश सत्तेचा भारतामध्ये पाया रोवला गेला, तेथून सुरुवात झाली. मग हळूहळू भारतीय राज्ये ब्रिटिश सत्ता गिळंकृत करायला लागली आणि गिळंकृत करून 1848 पर्यंत भारतातील सर्व राज्ये यावर ब्रिटिशांनी सत्ता प्रस्थापित केली. आणि त्याचा परिणाम भारतीय राजांवर जो झाला, भारतीय राजांमध्ये जो असंतोष निर्माण झाला, त्या असंतोषाचं उद्रेकात रूपांतर झालं ते 1857च्या उठावामध्ये. मग फक्त ब्रिटिशांनी भारताचा इतिहासात आपण शिकणार आहोत, ब्रिटिशांनी फक्त सत्ता स्थापन केली, सत्ता स्थापन करून त्यांनी फक्त भारतीयांना लुटलंच का हो? तर नाही. ब्रिटिशांनी भारतात आल्यानंतर फक्त भारताला लुटलं नाही, भारतामध्ये एक वैचारिक प्रक्रिया, वैचारिक विचारधारा याचा सुद्धा त्या काळात विकास झालेला आहे. हा विचारधाराचा विकास कसा होत गेला, काय होत गेला, आपण ते देखील शिकणार आहोत. जी संकल्पना युरोपात आधुनिकतेच्या नावाने उदयास आली, त्याला आपण ज्ञानोदय, एनलाइटमेंट असं म्हटलं, तीच प्रक्रिया भारतामध्ये सुद्धा झालेली दिसते. त्याचा सुद्धा आपण आढावा घेणार आहोत. मग 1757 ते 1857 या कार्यकाळामध्ये आपण भारताचा इतिहास अभ्यासणार आहोत. या भारताच्या इतिहासामध्ये आपण ब्रिटिश भारतात आले, ब्रिटिशांनी सत्ता स्थापन केली, त्यासोबत ब्रिटिशांच्या विरोधात भारतीयांच्या मनामध्ये जी खदखद होती, असंतोष होता, तो 1857ला बाहेर पडला. तो 1857ला जी खदखद बाहेर पडली, त्या खदखदीचा सुद्धा आपण आढावा घेणार आहोत. तर पुढच्या वेळेस आपण भारतीय सत्ता जी स्थापन करण्यात आली
त्याची सुरुवात आपल्याला ज्या साधनांद्वारे केली जाते, म्हणजे भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाली ते साधनांद्वारे केली जाते, त्या साधनांचा आपण अभ्यास करणार आहोत आणि तेथून मग ब्रिटिश भारतात कसे आले त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूया.